नमस्कार मित्रांनो. इतिहासामध्ये डोकावताना अशा काही गोष्टी आपल्या नजरेस पडतात. त्या बघून, त्या ऐकून आपल्याला अचंबा होतो. त्याच्यातली एक गोष्ट तुम्हाला मी आज सांगणार आहे. सकाळची वेळ असते. कोरिंथ शहराबाहेरच्या जंगलात एका टेकडीच्या कडेला डायोजनीस आपल्या झोपडीबाहेर आरामात ऊन खात बसलेला असतो. हा डायोजनीस हा ग्रीसमधला रहिवासी आहे आणि ही गोष्ट ग्रीसमधली आहे. इसवी सन पूर्वी 2300 ते 2400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मित्रो, अलेक्झांडर त्यांच्या दरबारी लोकांसोबत ह्या डायोजनीसला भेटायला येतो. अचानक गर्दीचा आवाज ऐकून सकाळचं कोवळं ऊन खात बसलेला डायोजनीस डोळे उघडून बघतो. समोर अलेक्झांडर आणि त्यांचे दरबारी उभे. डायोजनीसच्या दरिद्री परिस्थितीकडे हा राजा जगजेता अलेक्झांडर, अर्थात तेव्हा त्याने जग जिंकलं नव्हतं. तेव्हा फक्त ग्रीस आणि आजूबाजूचा परिसर त्याने जिंकला होता आणि तो जग जिंकायची महत्त्वाकांक्षा बाळगून त्याने त्यानंतर जग जिंकलं. त्याच्या अगोदरची गोष्ट आहे. तर डायोजनीसची जी दरिद्री गरिबी अवस्था होती तिच्याकडे बघून हा राजा अलेक्झांडर त्याला म्हणतो, मला सांग, मी तुझ्यासाठी काय करू शकतो. एका राजाने हे वक्तव्य केले आहे की तुझ्यासाठी मी काय करू शकतो. तेव्हा डायोजनीस काय मागतो ते बघा. मला सांग, मी तुझ्यासाठी काय करू शकतो. यावर उत्तर असं, तू माझा सूर्य अडवलास बाजूला हो. डायोजनीस उत्तरतो. हा उद्धटपणा पाहून अलेक्झांडरच्या दरबारी लोकांना डायोजनीसचा राग येतो. नंतर ते डायोजनीसच्या वेडेपणाची टिंगली करतात. मात्र अलेक्झांडरला डायोजनीसच्या उत्तराचं वाईट वाटत नाही. प्लुटोच्या कथेनुसार डायोजनीस म्हणतो की मी अलेक्झांडर नसतो तर डायोजनीस झालो असतो. म्हणजे अलेक्झांडर डायोजनीसची किंमत, त्याचं महत्त्व हे कळालं होतं, पण दरबारी लोकांना कळालं नव्हतं. तर मित्र, सांगायचा मुद्दा असा, डायोजनीस हा एक तत्त्वज्ञ, एक विद्वान आणि त्या काळातला मोठा गाजलेला तत्त्वज्ञानी व्यक्ती होता. पण त्याने जे बाणेदारपणे एका राजाला, अलेक्झांडर दी ग्रेट ह्या जग जिंकणाऱ्या एका राजाला जे उत्तर दिलं, एका मोठ्या पराक्रमी सेनापतीला जे उत्तर दिलं, ते उत्तर ऐकून अचंबा वाटतो. तो म्हणतो की तू माझा सूर्य अडवलास बाजूला हो. म्हणजे मी कोवळं ऊन खायला बसलो तेव्हा प्रथम तू मला काय देशील त्या अगोदर तू बाजूला हो आणि मला ते पहिले ऊन दे. म्हणजे त्याची अपेक्षा एकदम सामान्य होती की राजा तू किती मोठा असला तरी मला माझं ऊन मला परत दे. तू त्याच्यावर उभं राहून माझं ऊन अडवू नकोस. ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे दुसरी व्यक्ती राहिली असते, त्यांनी सोने नाणे मोती संपत्ती काय ते जे मागितले ते मागितलं असतं आणि अलेक्झांडर ते दिलं असतं. पण हा निस्सिम कर्मयोगी मात्र फक्त त्याच्याकडे त्याचं अडवलेली जागा सोडून मला ऊन दे एवढंच म्हणत असतो. असा धैर्यशील, असा निस्सिम आणि असा ध्येयवादी व्यक्ती, असा तत्त्वज्ञ, स्वाभिमानी व्यक्ती फार कमी वेळात तुम्हाला बघायला मिळतो किंवा त्याची कथा तुम्हाला ऐकायला मिळते. आजकाल ती गोष्ट फार दुर्मिळ झाली. आजच्या स्वयंकेंद्रित आयुष्यामध्ये सामान्य माणसाला ती किंमत नाही. पण एखादा तत्त्वज्ञानी, एखादा विद्वान, एखादा हुशार व्यक्ती, शास्त्रज्ञ, यालासुद्धा आज राजकारणाच्या ताटाखालचं मांजर व्हावं लागतं आणि त्या पद्धतीने आयुष्य काढावं लागतं. नाहीतर त्याची विद्वत्ता, त्याची योग्यता याला काही किंमत राजदरबारी नसते. आजकाल तर हे मोठ्या प्रमाणात सगळीकडे घडायला लागलं. मग तो भारत असेल नाहीतर अमेरिका. कारण आपण बघतो ट्रम्पचं काय चाललं ते. त्याच पद्धतीने मित्र, जगात वेगवेगळ्या देशामध्ये ज्या पद्धतीने राजेशाही, ज्या पद्धती राज्यकारभार चालला आणि
कुठल्याही समाजाला, कुठल्याही नागरिकाला, कुठल्याही विद्वानाला, कुठल्याही तत्त्वज्ञानाला काही न विचारता राजे आणि हुकुमशाह आपल्या पद्धतीने राज्यभार करतात. पण इतिहासामध्ये असे काही दाखले आहेत, ते बघितलं तर आपल्याला वाटतं की कुठंतरी अजून अशा काही व्यक्ती आहेत की त्या बाणेदारपणे राज्यकर्त्याला उत्तर देऊ शकतात. आपल्या देशात बी जेव्हा शिवाजी महाराजांनंतर आणि शाहू महाराजांच्या काळात जेव्हा पेशवाई आली, त्या पेशवाईमध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रात रामशास्त्री प्रभूणे अशी एक बाणेदार व्यक्ती होती की त्यांनी माधवराव राघोबादादा या पेशवाला म्हणजे एक प्रकारे राजघराण्यातल्या एका प्रमुखाला देहांत प्रायश्चित्त दिलं होतं आणि त्यानंतर त्यांनी त्या न्यायाधीश पदाचा राजीनामा देऊन ते तीर्थयात्रेला निघून गेले. तेव्हा मित्रहो, आजसुद्धा अलीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टेरिफ लगवलं त्यानंतर रशियाच्या बाजूला तो झुकला. मस्कचे चाळे त्याने सहन केले आणि त्याला मदत केली आणि युक्रेनला मदत न करणं, घुसखोरीविषयी कायदा, असे जे विचित्र काही गोष्टी ट्रम्पने अमेरिकेचे अध्यक्षपद आल्यावर घेतले, त्याविरोधात सुद्धा तिथल्या प्रजेने मोठ्या प्रमाणात परवाच फार मोठा मोर्चा काढला. म्हणजे आजही असे काही लोक आहेत की ते राजाला जुमानत नाही आणि जे योग्य असेल तेच झालं पाहिजे अशी त्याची मागणी असते आणि ही फार गोष्ट महत्त्वाची आहे. नमस्कार.